नमस्कार. कोकणचे वैभव असलेल्या सागर डिजिटलमध्ये आपले स्वागत. कोकण आणि परिसराच्या घडामोडींचा वेध घेणाऱ्या बातमीपत्रात या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. वृद्धाश्रम आनंदाश्रम व्हावे, सुरेशराव सुर्वे यांचे उद्गार. आजचा समाज झपाट्याने भौतिक प्रगती करत आहे. मॉल, हॉटेल्स भरभरून वाहत आहेत. या आपल्या प्रगतीत आपल्या आई वडिलांचा मोठा हातभार आहे हे आपण विसरून गेल्यामुळे सध्या आपण नात्यांची फाळणी अनुभवत आहोत. लग्न झाल्यावर काही मुलींना फक्त राजा राणीचा संसार हवा आहे. त्यामुळे वृद्धाश्रम मोठ्या संख्येने वाढत आहे. त्याला आपण काहीही करू शकत नाही, पण आपण सर्वजण मिळून वृद्धाश्रम आनंदाश्रम होण्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. नवदुर्गा हा वृद्धाश्रम ज्येष्ठ नागरिकांना आनंदाने जगायला शिकवत आहे, असे उद्गार मराठा मंडळ ठाणे आणि अखिल मराठा फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश सुर्वे यांनी काढले. संपादक राजेंद्र साळवी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या लेखिका साधना जोशी यांनी लिहिलेल्या शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या काळ्या मण्यांच्या पल्ल्याड या आत्मचरित्राच्या प्रकाशन समारंभात ते अध्यक्ष म्हणून बोलत होते. सुरेशराव सुर्वे म्हणाले की आज सर्वत्र विभाजनाचा काळ आपण अनुभवत आहोत. नव्या पिढीची जगण्याची कल्पना बदललेली आहे. अशातच जुन्या पिढीचे आयुर्मान वाढलेले आहे. शिक्षणासाठी परदेशात जाऊन तिथे स्थायिक होणाऱ्या युवक युवतींचे प्रमाण वाढत आहे. इकडे आई वडील एकाकी पडत आहेत, त्यामुळे वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. असे वृद्धाश्रम वाढत असले तरी उमाताई भांडारे यांच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्या हे वृद्धाश्रम आनंदाश्रम करण्याचे महत्त्वाचे कार्य करीत आहेत. उमाताईंचे 85 वय होऊनही त्यांच्या सामाजिक कार्याचा आलेख आजही उंचावलेला आहे. नवदुर्गा वृद्ध सेवा संघाचे खजिनदार राजेंद्र साळवी म्हणाले, उमाताईंच्या सामाजिक कार्याचा मी गेली अनेक वर्ष साक्षीदार आहे. लग्नानंतर सासरी मतभेद झाल्यानंतर अनेक महिला नोकरी करून मुलांना वाढवतात, पण उमाताईंनी स्वतःच्या संसारापेक्षा सामाजिक कार्याच्या संसाराला अग्रस्थान दिले. ते व्रत अखंडपणे जोपासले. संघर्षाच्या वाटेवर अनेक आव्हाने आल्याचे सांगून उमा भांडारे म्हणाल्या, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत. या पद्धतीने मी समाजाला सामोरी गेले. लहानपणापासूनच आईवडिलांचे योग्य संस्कार झाल्यामुळे हे समाजकार्य मी करू शकले. यावेळी संस्थेचे अरुण शेठ, लेखिका साधना जोशी, प्रकाशक डॉक्टर संतोष राणे यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाचे शैलीदार सूत्रसंचालन सौ अपर्णा साळवी यांनी केले. सागर डिजिटल, वस्तुनिष्ठ बातमी, घटनेचा पाठपुरावा आणि हित आमच्या असंख्य दर्शकांचे. सागर डिजिटलच्या बातम्या नियमित पाहण्यासाठी आमचे YouTube चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि ताज्या घडामोडींची सूचना मिळण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा.